शहरातील अनधिकृत आणि बेकायदेशीर विनापरवाना शेड, हातगाड्या आणि अनधिकृत डिजिटल बोर्डवर महापालिकेच्या वतीनं सोमवारपासून कारवाई करण्यात येत आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील तरतुदीनुसार आणि मालमत्तेच्या विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम 1995 नुसार ही कारवाई करण्यात येत आहे. आज या मोहिमेअंतर्गत विभागीय कार्यालय क्रमांक 3 राजारामपुरी, विभागीय कार्यालय क्रमांक 4 छत्रपती ताराराणी मार्केट आणि अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय रोड ते आदित्य कॉर्नर येथील 2 अनधिकृत कंपाऊंड आणि 4 केबिन, 4 छपऱ्या, विनापरवाना 1 हातगाडी, 6 लोखंडी पाईप, 1 लाकडी टेबल, 2 कॅरेट, वजन काटा, 14 जाहिरात फिक्से बोर्ड आणि 12 स्टँड बोर्डवर कारवाई करून ते जप्त करण्यात आले. सदरची कारवाई येथून पुढेही सुरू राहणार असून अशा प्रतिबंधित ठिकाणी व्यवसाय करताना कोणी आढळल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नगररचना विभागामार्फत सामासिक अंतरामध्ये परवानगीबाह्य विनापरवाना केलेले बांधकाम, शेड, पत्रा शेड स्वरूपात केलेले अनधिकृत बांधकाम केलेल्या 40 नागरिकांना 7 दिवसाची नोटीस देऊन त्यांनी या कालावधीत आपले अतिक्रमण काढून सामासिक अंतर संपूर्णतः खुले करण्याच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. सदरची कारवाई प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त किरणकुमार धनवाडे आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या नियंत्रणाखाली उपशहर रचनाकार NS पाटील, अतिक्रमण अधीक्षक विलास साळोखे आणि कर्मचारी उपस्थित होते.